सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून त्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहर काँग्रेस भवन येथे तातडीची बैठक पार पडली आहे। या बैठकीत आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते श्री हर्षवर्धन सपकाळ हे पुढील आठवड्यात धुळे दौऱ्यावर येत आहेत। या अनुषंगाने येत्या 23 तारखेला त्यांच्या स्वागतासाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक श्री दिनेश बच्छाव यांनी केले। या बैठकीला महानगरपालिका निवडणुकीची साठी इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। धुळे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजी साबिर शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री भाई नगराळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी सभेत प्रदेश भटक्या विमुक्त जमातीचे कार्याध्यक्ष रमेश श्रीखंडे, पितांबर दादा महाले, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, प्रमोद सिसोदे, गुलाबराव पोतेकर, शहर कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर जाधव, सेवादल अध्यक्ष राजेंद्र खेरनार, दीपक पाटील, दीपक गवळे, श्रीमती भावना गिरासे, जावेद देशमुख, निलेश काटे, आवेश पठाण, खलील अन्सारी, परवेज शेख यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेंद्र खेरनार यांनी केले तर आभार श्री आलोक रघुवंशी यांनी मानले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांचा धुळे दौरा आता निश्चित झालेला आहे। ते 23 तारखेला धुळ्यामध्ये आहेत आणि त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ त्यांचं धुळे शहरातील आणि जिल्ह्यातील मतदारांना, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक समर्पक मार्गदर्शन व्हावं याच्यासाठी एका जनसभेचं आयोजन करण्याचं निश्चित झालेलं आहे। तर ही जनसभा, ही पब्लिक मीटिंग नेमकी कुठे घ्यावी, किती जणांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याचं नियोजन प्रभावीपणे कसं करता येईल या बाबत सल्लामसलत करण्यासाठी मुद्दाम काँग्रेस भवनमध्ये माननीय साबिर शेख यांच्या अध्यक्षतेखाली आजची ही बैठक झाली। आणि आपण बघताय की आजच्या या बैठकीला खासदारताई तिकडनं दिल्लीवरनंही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की आजच्या बैठकीमध्ये सगळं नियोजन व्हावं। 19 तारखेपर्यंत अधिवेशन आहे पार्लमेंटचं। त्यानंतर आदरणीय खासदारताई, आदरणीय डॉक्टर शोभाताई बच्छाव या थेट धुळ्यामध्ये दाखल होणार आहेत आणि त्यांच्या वतीनं डॉक्टर दिनेशजी बच्छाव साहेब इथं उपस्थित आहेत, श्रीखंडे अण्णा आहेत, ॲडव्होकेट सुधीर जाधव आहेत, आमचे पितांबर दादा महाले आणि सगळेच पदाधिकारी आहेत। तर आजची बैठक संपन्न झाली आणि याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केली। तर बैठकीचं आयोजन आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांची भूमिका याबद्दल सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अंती असाच निष्कर्ष निघतो की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे मित्र पक्ष हे अतिशय दमदार पद्धतीनं या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत आणि सर्व 19 प्रभागांमध्ये 74 उमेदवार काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाचे मित्र पक्ष हे निश्चितपणे कंटेस्ट करतील, उभे राहतील आणि आपल्याला कळेल की 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला मतमोजणी आहे। तेव्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांचा दबदबा आपल्याला निश्चितपणे त्यावेळेस जाणवेल।
तर ह्या सगळ्या बाबतीत चर्चा झाली, याची मुद्दाम माहिती आपल्याला दे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.